मित्रांनो नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो सर्वात प्रथम सर्वांना शुभ सकाळ. आणि मित्रांनो आपण आज एका अशा विषयाबद्दल बोलणार आहोत जो की आत्ता सर्वात महत्त्वाचा विषय आहे, तो म्हणजे खेळ पायऱ्यांचा. मित्रांनो येत्या 1 एप्रिल रोजी भव्यदिव्य असं मैदान आहे. माननीय श्री अतुलबाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त भव्यदिव्य असं मैदान आहे आणि मोठ्या रकमेचं मैदान आपण पाहतोय. आणि ह्या भव्यदिव्य अशा मैदानामध्ये आपल्याला बरीच टॉपची बैलं ह्या मैदानासाठी पळताना दिसणार आहेत. आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या बैलांचे त्या नंदींचे टॉपचे पैरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो सर्वप्रथम आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सर्वात प्रथम सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून इथून पुढचे सर्व नोटिफिकेशन तुमच्या माध्यमातून म्हणजे यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचतील. तसेच मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला पैरा म्हणजे आपण ज्या बैलाचा पैरा कंटिन्यू पहिल्यांदा सांगतो असा बैल म्हणजे बलमा. मित्रांनो बलमा आपण पाहतोय की चालू सीझनला मैदानात दिसत नाही, परंतु या 1 एप्रिलच्या मैदानामध्ये आपल्याला बलमा पळताना दिसणार आहे. आणि त्याचा पैरा देखील एक टॉपचा पैरा आपण पाहणार आहोत. मित्रांनो त्याचा पैरा असणार आहे कॉकटेल आणि बलमा. ह्याच्या आधी एकदाच एकत्र आलेले आहेत आणि त्या मैदानामध्ये आपण पाहिलेलं होतं की तो जोड आपण फायनलला पात्र झालेला पाहिला होता. पण मित्रांनो आता बलमा आणि कॉकटेल एकत्र येणार आहेत. त्या म्हटल्यानंतर धुमाकूळ 100% घालणार आहेत. त्यानंतर मित्रांनो मथुर, बिंजोडचा बेताज बादशाह मथुर. चालू सीझनला आपण पाहतोय की तो जास्त करून बिंजोडला पळतोय, परंतु या 1 तारखेच्या मैदानामध्ये मथुर हा मुंबईवरून येणार आहे आणि घाट गाजवणार आहे. तर मित्रांनो मथुरचा पायरा कोण असणार? मित्रांनो मथुरचा पायरा असणार आहे शेवाळ्याबांचा पाखऱ्या. मित्रांनो चालू सीझनला जाईल त्या मैदानात हुकमी अक्का म्हणून ओळखलं जातं आहे आणि जाईल त्या मैदानात गुलाल घेतो आहे. त्यामुळे मित्रांनो पाखऱ्या आणि मथुर हे देखील म्हणजे हा पायरा फिक्स झालेला आहे. परंतु मित्रांनो काय सांगू शकत नाही, शेवटच्या क्षणी मथुरचा पायरा बदलू शकतो. तर मित्रांनो हा पायरा 100% आपण धरूया. त्याच्यानंतर मित्रांनो एक टॉपचा पायरा, ज्या पायऱ्याची आता चालू सीझनला सगळीकडेच ओळख चालू आहे आणि जाईल तिकडे आपण ऐकतोय की बकासूर ह्या बैलासोबत पळणार आहे. तर मित्रांनो बकासूरचा पायरा कोण? मित्रांनो हे भव्यदिव्य असं मैदान आहे आणि या भव्यदिव्य अशा मैदानामध्ये बकासूरचा एक टॉपचा पायरा पाहायला मिळणार आहे. मित्रांनो आपण कंटिन्यू पाहत आले की टॉपचा पायरा म्हणजे टॉपचं मैदान असलं की बकासूरचा टॉपचा पायरा नसतो. म्हणजे चांगला बैल असतो परंतु नावातला बैल नसतो, म्हणजे नावाजलेला किंवा गाजलेला बैल आपण पाहू शकत नाही. तर मित्रांनो बकासूरचा ह्यावेळेस तसं नसणार आहे. एक टॉपचा पायरा आपल्याला पाहायला मिळणार आहे, म्हणजे बकासूर आणि सर्जा, घोटचा सर्जा. आपण पाहिलं होतं की ह्या आधी जेव्हा एकत्र आलेले होते तेव्हा धुमाकूळ घातलेला होता आणि आत्तासुद्धा एकत्र येणार आहेत. त्या म्हणल्यानंतर धुमाकूळ 100% घालणार आहेत. मित्रांनो त्याच्यानंतर अजून एक टॉपचा पायरा जो की आत्तापर्यंत सर्वात टॉपची जोडी मानली जाईल. मित्रांनो तो पायरा कोण? तर मित्रांनो मथुरा डेअरी फार्म चिंचाळे यांचा अर्जुन. मित्रांनो अर्जुन चालू सीझनला जाईल त्या मैदानात गुलाल घेतोय, जाईल तिथं फायनलसाठी पात्र होतोय. आणि अर्जुन बैलाचा पायरा कोण असणार? मित्रांनो आपण बरेच व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो की अर्जुनला तोड नाही, असं नाही, अर्जुन फायनलला राहिल्यानंतर त्याला हरवणं शक्य नाही. तर मित्रांनो अर्जुन आणि पाखऱ्या एकत्र आल्यानंतर तुम्ही पाहिलेच काय झालं. आटपाडीच्या मैदानामध्ये बरेच मैदानं पाखऱ्याने गाजवलेत. आणि मित्रांनो त्याचप्रकारे एक टॉपचा पायरा ह्या मैदानामध्ये आपण पाहणार आहोत. तो पायरा म्हणजे पिस्टन. मित्रांनो पिस्टन आणि अर्जुन. मित्रांनो अर्जुन आणि पिस्टन ह्याच्या आधी एकत्र आले नाहीत, परंतु ह्यावेळेस एकत्र येणार आहेत आणि दोन्हीसुद्धा बैलं फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे हे मैदान 100% गाजवणार आहेत. तर मित्रांनो ह्या
5 टॉप जोड्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितल्या, त्या तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला कोणता नंदी आवडतो ह्याचा उल्लेख नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.